आम्ही सकारात्मक आहोत. शेवटी 3 पक्ष आहेत. एवढी शांततेने चर्चा मी लोकसभेत सुद्धा बघितली नव्हती. इतक्या शांततेने चर्चा चालू आहे. प्रत्येकाच्या मनात एक जिद्द आहे की सीट बीट बाजूला राहू द्या, आपल्याला युतीला हरवायचं. ठाकरेच मोठा भाऊ असतील अशा पद्धतीचा मी दावा आजही ठाण सांगतो की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मोठे भाऊ असतील. ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झालेली आहे. हो, माझी एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. मला खूप आश्चर्य वाटतं की लोकांना मला अडचणीत आणण्यासाठी 6 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिप वापरावी लागते. त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे काही मी बोललोय त्याच्यातला मतितार्थ काढला तर तुमच्या लक्षात येईल की टी सिरीजच्या मालकाला एका पोरीला पुढे करून ब्लॅकमेल केलं जात होतं. जो माणूस ब्लॅकमेल करत होता तो तेव्हा आमच्या पक्षाचा सदस्य होता. हे प्रकरण ठाणे जिल्ह्यातलं आणि नवी मुंबईतलं असल्या कारणाने पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं, अरे त्याला असं ब्लॅकमेल करायला सांगू नको, त्याला वाटल्यास पोलीस कंप्लेंट करायला सांग. आता मी समजा त्याला दम दिला असं समजून चाललंय. मग तो पोलीस स्टेशनला गेला. मग का नाही पोलिसांनी कोणाला अटक केली? मुळात हा प्रकार याच्यासाठीच होता की त्या बाईला पुढे करायचं, टी सिरीजच्या मालकाला घाबरवायचं आणि त्याच्याकडे मागणी गेली होती ती करोडो रुपयात होती. आणि पक्षाची अशा पद्धतीने बदनामी होणं हे कोणालाही आवडत नव्हतं. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की ह्या माणसाला शांत बसेल. मल्लिकार्जुन खरगे यांनी मागणी केलेली आहे फडणवीसांकडे की तुमची चौकशी लावायची. SIT नाही, CIA, FBI, IB, रॉ सगळ्यांचे लोक एकत्र करा आणि 5 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिपचा पूर्ण चौकशी करा. सर आज ज्या पद्धतीने असं आहे की मी काय बोललो, कशासाठी बोललो याचा मी स्पष्टता दिलेली आहे की एका बाईला पुढे करून टी सिरीजच्या मालकाला ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यात जर सत्यता होती तर मग पोलिसांनी कोणाला अटक का नाही केली? कोणाकडनं करोडो रुपये मागणं हे योग्य आहे का? आणि तो माणूस एनसीपीत होता निष्कारण. त्या संपूर्ण वरच्या चित्रपट वर्तुळामध्ये एनसीपीचं नाव बदनाम होत होतं म्हणून मला मध्यम मी ओळखत पण नव्हतो. मला अजूनही माहित नाही टी सिरीजचा मालक कोण आहे. पक्षाच्या 2 वरिष्ठांची तुम्ही नावं घेतली आहेत. आता मला काही बोलायचं नाही. 6 वर्षापूर्वीची ऑडिओ SIT. अरे वा 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 वा, अरे बदलापूरवर SIT लावा अशी मागणी करणारा माणूस या माझ्या ऑडिओ क्लिप बद्दल बोलतोय. त्याला बदलापूर बद्दल काही बोलायला शब्दच नाही मिळाले. आणि मी तर म्हणेन कदाचित माझा मिमिक्रीतला आवाज असेल जो राज ठाकरेंनी काढला असेल. काय अरे राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात. या ऑडिओ क्लिप मध्ये राज ठाकरेंचाच आवाज असेल. हे सगळं हसण्यावरी नेण्यासारखं असतं. इतकंही लोकांना वेडं समजू नका. जितेंद्र आव्हाडची 6 वर्षाची व्हिडिओ क्लिप लावून बघा जितेंद्र आव्हाड काय बोलतो. अहो, एका दलित पोरीला घराच्या बाहेर मारलं होतं. तुम्ही पण सामील होता. जो आता बोलतोय ना तो पण सामील होता. खोटी कागदपत्र देऊन SRA मध्ये नोकरीला लावलेलं. तर माझी तोंड उघडू नका. मी शांत बसलो तर शांत बसू द्या. सर हिंदी में जाने आज महाविकास आघाड़ी की मुंबई सीटों को लेकर बैठक हुई है. राष्ट्रवादी कांग्रेस ने कितनी सीटों की मांग की है, क्या आगे रोड मैप? एक ऐसा है कि सीटों की बातचीत हुई है. मैं इसके बारे में कुछ नहीं बताऊंगा कि हमने कितनी सीटें मांगी है, उन्होंने कितनी सीटें मांगी है. सभी ने सीटें मांगी है और आने वाले 2-3 बैठकों में मुंबई का विषय खत्म हो जाएगा. सर मुंबई की सीटें अलग से अनाउंस होंगी या महाराष्ट्र की जब सीटें एक साथ अनाउंस होगी तभी की जाएगी? क्योंकि चर्चाएं काफी जोरों शोर से चल रही है, इसलिए सवाल. मुझे लगता है हमारे श्रेष्ठ निर्णय लेंगे कि महाराष्ट्र की एक साथ सीटें अनाउंस करेंगे या बम्बई की सीटें अनाउंस करेंगे. ये मेरे हाथ में नहीं है. सिंधुदुर्ग में घटना हुई है जिसमें छत्रपति शिवाजी का स्टैच्यू